सर्वप्रथम मसाल्याचं साहित्य बघूया। एक मोठा कांदा याप्रमाणे कापून घेतलेला आहे। 1 चमचा धनेपूड, छोटे 2 चमचे सुकं खोबरं, ओलं नारळही आपण यासाठी घेऊ शकता, अर्धा इंच आल्याचे काप, 4-5 लसूणच्या पाकळ्या, चिमूटभर जिरे। आता आपल्याला हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे ब्राऊन कलरवर। कांदा भाजून होतो तिथपर्यंत आपल्याला 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि आपल्याला 1 वाटी यासाठी सोयाबीनचा चुरा लागणार आहे। पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आणि हे पाणी आपल्याला या सोयाबीनच्या चुऱ्यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून तो थोडासा मऊ होईल। थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि 2 मिनिटांनंतर यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। याप्रमाणे कांदा चांगला असा भाजून झालेला आहे। आता यावर थोडंसं तेल घालायचं आणि परतवून घ्यायचा आहे तेलावर कांदा थोडा। जिरं, लसूण घालायचा, आलंही घालायचं, सुकं खोबरं आणि धनेपूड घालायची आणि पुन्हा थोडंसं तेल घालायचं आणि 1 मिनिटासाठी तेलावर परतवून घ्यायचं आहे एकत्र करून। आता हे मसाल्याचं साहित्य भाजून तयार झालेलं आहे। गार झाल्यावर आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेऊया। सोयाबीनचा जो चुरा होता, क्रश होता, तो आपण गरम पाण्यातून काढून घेतला आहे आणि यातील सर्व पाणी याप्रमाणे काढून घेतलेलं आहे, बघू शकता। आणि एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे, तो मॅश करून घ्यायचा। यानंतर यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार, थोडीशी लाल मिरची पावडर आणि चिमूटभर गरम मसाला घालायचा आहे। अर्धी वाटी बेसन पीठ लागणार आहे आपल्याला यासाठी। बेसन पीठ घालायचं थोडं थोडं करून आणि आता हे मळून घ्यायचं आहे सर्व साहित्य एकत्र करून। आता लगेच आपल्याला याचे गोळे तयार करायचे आहे। गोल गोळे तयार करू शकता किंवा याप्रमाणे। आता तेल गरम करायला घालायचं। तेल चांगलं गरम झाल्यावर तळून घ्यायचं आहे। आता हाय टू लो फ्लेमवर तळायचं, चांगला कलर बदलेपर्यंत तळायचं आहे आपल्याला। आता काढून घ्यायचे आणि आतमध्येही खूप सॉफ्ट असतात। आपण असेही हे खाऊ शकतो सॉस बरोबर, ब्रेकफास्टसाठी वगैरे याप्रमाणे, बघू शकता। आणि चवही खूप छान होते। यामध्ये थोडंसं हिरवी मिरची आणि आलं लसूणची पेस्टही घालायची। 2 चमचे तेल गरम करायला घालायचं आहे। तेल गरम झाल्यावर यामध्ये 1 हिरवी वेलची, छोटा दालचिनीचा तुकडा आणि 1 तेजपत्त्याचं पान आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे इथं आणि यामध्ये थोडीशी हळद घालायची, थोडंसं पाणी घालायचं अगदी आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची। आता हळद आणि लाल मिरचीची पेस्ट घालायची, तेलावर थोडंसं परतवून घ्यायचं आहे। कांदा, आलं, लसूण, खोबऱ्याचं वाटण घालायचं। वाटताना यामध्ये पाणी अगदी कमी घालायचं आहे, खूप पाणी घालायचं नाही। मसाला परतवत असताना यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची। गरम मसाला किंवा आपल्याकडे साठवणीतला जोही मसाला असेल तो मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा। मिक्स करून घ्यायचं, आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि मसाल्याच्या भांड्याला जो मसाला चिकटलेला असतो यातही पाणी घालायचं आणि हे पाणी आपल्याला या मसाल्याच्या रश्श्यामध्ये घालायचं आहे। टोमॅटो घ्यायचा लाल, प्रेस करून घ्यायचा आणि थोडासा छेद करायचा आहे सुरीच्या साहाय्याने आणि याचा रस फक्त आपल्याला या रश्श्यामध्ये घालायचा आहे। ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालतो। आता या रश्श्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। त्याआधी मीठ घालायचं चवीनुसार आणि आता उकळी काढून घ्यायची आहे। रश्श्याला चांगली उकळी आलेली आहे आणि 1 मिनिटासाठी उकळू द्यायचं आहे, जेणेकरून हा जो रस्सा आहे यामध्ये शिरला पाहिजे। 1 मिनिट उकळून घ्यायचंय फक्त आपल्याला। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची। सोयाबीन क्रशची आगळी वेगळी रेसिपी तयार आहे।
उज्ज्वला किचन स्पेशल रेसिपी आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालायची थोडीशी.